नमस्कार. एक छोटीशी विनोदी कथा आपल्यासमोर ठेवतोय. कथेचं शीर्षक आहे गऱ्हाणे. गरम पंचायतीजवळच्या वाकड्या लिंबामोहरून बब्या चड्डी सावरीत काटाळ गल्लीला पळतच निघालता. बब्याची गाडी एवढी फुल निघालती की विचारता सोय नाही. कवा बदेलकून आपटल सांगता येत नव्हतं. तसं कवा बी बब्या गावानं पळतच सुटायचा. चलणं म्हणजे गड्याला माहीतच नव्हतं. अक्षी पळतच राहायचा. मोरून गोटीरामाचा नातू आब्या डोसक्यावर दळणाचा डबा दोय हातानं गच्च धरून वरी तोंड करून येऊ लागला. आधीच रस्ता लहान आणि त्याच्यात बब्याचं सुसाट पळणं. मग काय होणार? आब्याला जाऊन असा धडकला की पापण लवे पस्तूर तर आब्याच्या डोसक्यावरचा पिठाचा डबा बब्याच्या डोसक्यावर समद्या अंगावर पालताच झाला. समद पीठ अंगावर सांडल्यानं डोसकं, केस, तोंड, हातपाय पांढरे धोटच झाले. भूतावानी बब्या असा दिसू लागला की बब्या हाय का कोण हाय कोणालाच ओळखू येणं गेलं. रस्त्यावरले बाया माणसं आणि लेकरं बी समदे फिदी फिदी हसू लागले. एकानं बब्याला धरून उठिलं आणि बब्या तर थांबाया तयार नाही. पळतच निघाला. तिथंही बी थांबना. मग निघाला. आब्याचं पीठ मातीत सांडून गेल्यानं आता त्याची माय काय म्हणेल म्हणून शिनी आब्याला चिंता लागलेली होती. लढू लागला बिचारा. रिकामा डबा घेऊन घरी गेला. माईला म्हणू लागला, बब्यानं पीठ सांडविलं, बब्यानं मग पीठ सांडविलं. त्याच्या माईनं तोंडाचा जे पट्टा सुरू केला तशीच थेट बब्याच्या घरी भांडाय आली त्याची माय. अगं ए आणसा, कुठं आहे तुझं दिवट? अगं त्यानं समद पीठ सांडून टाकलं. समद पीठ सांडून टाकलं माय मोह. भाकरी काच्या करू बाई मी आता? असलं कलकल करू लागली म्हणताल की विचारता सोय नाही. आता तिचं काय खोटं होतं काय म्हणा. पीठ सांडविलं म्हणजे भरल्या ताटावून उठल्यासारखंच आहे की. आणसाबाई भाकरीचा हात धुवून बाहेर आली. काय झालं माहीत नव्हतं, परी बब्यानं काहीतरी केलंय एवढंच कळत होतं. अजून बब्या घरी आला बी नव्हता तर बब्याचं गरानं मात्र दारात हजर. तिकडं बब्या तडक अंगणवाडीत खुर्चीवर जाऊन बसला. ते बघून बारकाले लेकरं भूतासारखा अवतार बघून घाबरले. समदे लेकरं बाहेर पळू लागले. खाऊ शिजणारी कल्याबाई, इंदूबाई लेकरं कामून पळाले म्हणून बघायला लागल्या. त्याला हे खुर्चीवर बसल्याला भूत दिसलं. त्या बी घाबरून पळू लागल्या. वाटातल्या दुकानदारानं सांगितलं ते भूत नवं, बब्या हाय म्हणून शिनी कल्याबाई आणि इंदूबाई भांडाय थेट बब्याच्या घरी झाल्या. बब्याच्या माईला असलं बोलू लागल्या की बघायची सोयच नाही. बिचारी माय तरी काय करील? लेकरूच हाय खोडकर असलं कुठं बी सपादत नाही. रोज नैनच गरानं, रोज नैनच गरानं. सांगून फायलतं, मारून फायलतं. मात्र बब्यामध्ये काय बी फरक पडला नव्हता. मग काय मुकाट समदे बब्याचे कारनामे ऐकून घ्यावं लागायचे. नुकसान भरपाई करून द्यावं लागायची. त्या योगानं बब्याच्या तापाला मायबाप लय कदरले होते. चूक पदरात घ्या, लेकराची दुमार होणार नाही असं बाया बापडी गवा गया वया करू लागली त्याची माय. बब्याच्या मास्तरलाच सांगते, त्याला आता भेव घाला काहीतरी म्हणून शिनी रोजच असं म्हणू लागली. पोरग असलं गरानं आणाले रोजच, काय करावं म्हणून. इतक्यात बब्या कुठं आहे म्हणून शिनी मास्तरच बब्याच्या दारात हजर. आधीच 2 घराने, आता 3रं मास्तरनं काय आणलं असेल घरानं म्हणून शिनी समदे त्याच्याकडं बघू लागले. मास्तर म्हणले, कुठं आहे बब्या? त्यानं 1 घंटा आधीच घंटी वाजून शाळा सोडून दिली आमची. आता एवढं ऐकल्यावर भांडणाऱ्या बाया त्यात निघून गेल्या. बिचाऱ्या माईनं कसं घरानं मिटवावं. एका टायमाला 3 घराने कोणाला तोंड द्यावं समजतच नव्हतं. सगळं चित्र बघून मास्तरला लक्षात आलं की पोरग हाताबाहेर चाललंय, त्याला बोर्डिंगेत टाकावं लागते. समधी सोय होईल असं म्हणून शिनी एका कागदावर बोर्डिंगीचा पत्ता लिहून दिला त्याच्या माईला. आणि दुसऱ्या दिवशी बब्याचा बाप सामानासकट बब्याला बोर्डिंगमध्ये टाकून आला. आल्या आल्या सुस्कारा सोडला आणि घराच्या पायरीवर बसलता. घरातून आणसा आली. लेकरू दूर गेलं म्हणून डोळ्यात पाणी आणून विचारपूस करू लागली.
डोळे पुसून तिनं मोहरी बघितलं. बब्या मोहरीच दत्त म्हणून शिनी हसतच उभा. त्याच्या मागून बोर्डिंगीचा शिपाई बी घराने घेऊन आलता आणि म्हणला, बबनला आम्ही नाही ठेवू शकत. त्यानं भूताचं सोंग घेऊन आमच्या 20 विद्यार्थ्याला घाबरून घरी पळविले. असं म्हणल्यावर असे घराने मिटिता त्याच्या आईवडिलाला नाके नऊ आले आणि बब्या घरी आला. धन्यवाद.